घरात खूप निगेटिव्ह एनर्जी असेल, कुणी म्हणजे बाहेरची करणी झाली असेल त्या कंडिशन्समध्ये गुरुचरित्र वाचलं जातं. कुणाला काही जर प्रमोशन पाहिजे असेल नोकरी धंद्यामध्ये तर हे वाचलं जातं. कुणाला असं म्हणजे प्रत्येक कंडिशन्समध्ये काय आहे, की काही लोकांच्या घरामध्ये खूप काही चुकीचं असतं बघा सर. हां. काही निगेटिव्ह एनर्जी असते जसं की कोणी काही सोडलेलं असतं. हां, कशाचे जर निगेटिव्ह म्हणाल तर आपल्याकडे गावाकडं चेडे-चपाट्यांचं वास्तव असतं. हां. तर ते काही जर आत्मा कुठे बांधलेला असेल किंवा काहीतरी नैसर्गिकरित्या तिथे काहीतरी एनर्जी सोडली असेल गुरुचरित्र वाचा. तुमचे ओके, आता काही पाहिलं तर जनावरं मरत असतील गुरुचरित्र वाचा. ओके, दुसरं तुम्हाला जर कुणी काय सारखे कोर्ट कचऱ्या समोरच्याकडनं त्रास होत असेल तर गुरुचरित्र वाचा. ओके. त्याला पण कंडिशन्स आहेत. बरं. जर तुमच्या कंडिशन्समध्ये काही जर समजा वैवाहिक लाईफमध्ये काही आता खूप चांगलं चाललंय आणि हं. अचानक काही जर क्लॅशेस व्हायला लागले हां, हां. किंवा तुम्हाला काही जर हे आलं, चॅलेंज आले तुमच्या लाईफमध्ये तर गुरुचरित्र वाचा. ओके. दुसरी गोष्ट अशी की जर तुमची मुलं जर खूप प्रचंड आजारी पडतात आणि त्यांचा आजार सातत्याने वाढत राहतो किंवा हं. कमी होत नाही. आजाराचं सावट कायम असेल तर गुरुचरित्र वाचलं पाहिजे. इतक्या साऱ्या ओके. गोष्टींवरती तुम्ही गुरुचरित्र वाचलं पाहिजे.